करूया परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय खऱ्या अर्थानं ज्यांच्या आवाजामध्ये सलग 2 दिवस ही क्रीडा नगरी दुमदुमली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वरपची दगदगती तोप कल्याण ग्रामीणची दगदगती तोप पुन्हा एकदा या मेगा फायनलच्या मॅच मध्ये धडकताना आपल्याला पाहायला मिळेल. वेलबेट टॉस अपर आमचे बंधुतुल्य मित्र आमचे समालोचक मित्र प्रसन्नजी चव्हाण सर यांचा आवाज ऐकूया या मेगा फायनलच्या पूर्वार्धामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमेश ठाकूर सर. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. मेगा फायनलची मॅच तर डबल तडका आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सर्व प्रथम सहर्ष स्वागत असेल. विनंती असेल थोडं साईडला व्हा. समालोचन कक्षासमोरून सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. 12 मॅन दोन्ही टीमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. टाइम देखील नोट केलं जाईल याची देखील नोंद करून घ्या. बक्षीस आता कोणी लावू नका प्लीज विनंती असेल. बक्षीस प्लीज कोणी लावू नका ही विनंती आहे. अन्यथा कदाचित मॅच मध्ये देखील आणि लावणं देखील एकदाच अनाउन्स होईल याची देखील सर्वांनी नोंद करून घ्या. मेगा फायनलची मॅच आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्वर्गीय बंटी आता पश्चे आणि त्यांच्या विपक्ष रिया 11 अशी मॅच. बेहतर से बेहतर तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूटते हैं शीशे पत्थरों की ठोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पाहूया मॅचचा सिकंदर कोण असेल. या स्पर्धेचा सिकंदर कोण असेल. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं देखील गरजेचं आहे. मैदानावरती पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सूरज आता प्लीज थोडंसं बाजूला व्हा. सर्वांना विनंती असेल बाजूला व्हायचं. रिअल 11चे एक्स्ट्रा प्लेयर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपल्याला अरुण पाहायला मिळतील. पाहूया अरुणच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी ची मात्र केली जाईल. पहिल्या बॉल वरती आलेली सिंगल स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र अक्षय काकडे. फार चांगला असा खेळाडू आहे आणि नावाला साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल का हा मोठा प्रश्न. आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत प्रथमेश ठाकूर सर. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि स्वागत देखील चौकाराने बॉल सीमा पलीकडे आलेला दमदार KWPL चौकार प्रथमेश ठाकूर. आणि त्याची बॅट बोलते. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. सातत्याने आम्ही म्हणतो की वाघ पिंजऱ्यात असला किंवा वाघ जंगलात असला वाघ तो वाघ असतो. हा खेळाडू खास आहे. या खेळाडूकडे क्लास आहे आणि अक्षयने ते सिद्ध केलंय. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हरला क्लिअर करा. चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. चौकार. डेफिनेटली फार चांगली सुरुवात झाली आहे. वेल बिगन इज आफ्टर सातत्याने आपण म्हणतो आणि सुरुवात चांगली झाली आहे. जर लॉन्च पॅड चांगला सेट असेल तुम्ही त्यावरती मोठा स्काय स्केपर बनवू शकता. प्रथमेश सर फार चांगली सुरुवात. काय म्हणाल कितीपर्यंत लक्ष्याचा पाठलाग कितीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न असेल. जरूर पहला ये सत्र और आला की देखिए भाई एक और लीजिए भाई चौके पर चौका. एक और चौका सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. पार्काच्या बॅट मधून सलगचे 3 चेंडू 3 चौकार आलेत आणि ही सुरुवात फार महत्वाची होती. सर मेगा फायनलच्या मॅच मध्ये यापेक्षा सुंदर सुरुवात काय होईल. जरूर सपना देखा जीत का, सपना पूरा करने के लिए ये मैदान के अंदर संघर्ष बड़ा होगा. जीतू चलिए थोड़ा बाहर. यावेळेस लॉक स्वीप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा चौकार फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. टुन्ना टुन्ना गेंद कहा गया मुन्ना सरकार.
बारका कांबले ही कर सकते. फार चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बारक्याने जो फॉर्म आपण पाहू शकतो आतापर्यंत दाखवलं नाहीये. अगदी अक्षय काकडेच्या पॅट मधून आपल्याला फार अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस चेंडू डॉट आलाय और जिस अंदाज से उन्होंने बल्लेबाजी की, बारका कांबले की लगभग याद दिला दी उन्होंने. हालांकि बारका काकड़े बल्लेबाजी कर रहे. तो इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. पहले ओवर के बाद कुल टोटल की बात करेंगे. यहाँ पर 17 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 17 का खतरा किस पर मंडराएगा ये हम देखेंगे अगले ओवर में. तो चलिए चलते हैं एक बार दर्शकों की ओर चलते हैं. हमारे साथ प्रसन्न जुड़ चुके. दर्शकों से पूछेंगे कैसे लगा ये कल्याण वेस्ट प्रीमियर लीग का ये बेहतरीन प्रतियोगिता. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमेश ठाकूर सर. आपण दर्शकांमध्ये आहोत. एकदा कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा देखील या साईडला रोल करायचा. आपले सर्व क्रीडा रसिक राजा आपल्याला पाहायला मिळतील. आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर्व बोलायला घाबरतायत. मात्र ते क्रिकेटचे प्रेमी आहेत. आपण विचारू कोण बोलू शकतो का. आपण येतो. मी आलो जवळ की सर्व घाबरतायत. मात्र आपण प्रत्येकाला विचारू. आपल्यासोबत सगळे लांब लांब जात आहेत. मात्र आपण कोणाला तरी पकडू. त्याशिवाय सोडणार नाही. एक तरी मिळेल, कोणीतरी मिळेल. मात्र तोपर्यंत आपण मॅच सुरू ठेवायची आहे. आम्हाला मिळाला आम्ही तुम्हाला. यस मुकाबला भी उतना बड़ा होगा. ये मुकाबला बड़ा होगा तभी तो संघर्ष करना होगा. दोनों टीमें जीत के लिए जूझेंगी, एक दूसरे के साथ लड़ेंगी. स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज पांडेकर की शान अतुल भोईर. ये मारेगा भाई, ये जरूर मारेगा. अतुल भोईर है भाई ये नाम का. अच्छा ये शॉट ड्राइव किया था जरूर, लेकिन बेहतरीन फील्डिंग का नजारा दिखाया. आउटफील्ड में हमने देखा चौकारों का 3 रन अपनी टीम के लिए रुका है. वहां पर शानदार फील्डिंग का नजारा दिखाते हुए महेश शायद वहां पर थे. बढ़िया फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा दिखाया. लेकिन अब स्ट्राइक पर होंगे बारका काकड़े, यानी कि कल्याण पश्चिम के ये बारका कांबले से कम नहीं, जिन्होंने अब तक इस प्रतियोगिता में, इस मुकाबले में मेगा फाइनल के हमने देखे तो बैक टू बैक 4 चौके दागे. वही बारका स्ट्राइक पर. अगली गेंद स्विच हिट कर दिया भाई. यहां पर खिलाड़ी मौजूद, रन कोई नहीं मिलेगा भाई. यहां पर कोई रन नहीं. यहां पर डॉट बॉल का समाप्ति होते हुए, डॉट बॉल का इजाफा होता हुआ, बिंद गेंद जाते हुए शानदार गेंदबाजी. कम बैक किया यहां पर गेंदबाजी करते हुए. दूसरे ओवर में गेंदबाज कृष्णा ने लाजवाब गेंदबाजी. पहले 2 गेंदों में बस 1 रन खर्च किया. अब तक हाथ खोलने का मौका नहीं दे रहे दोनों ही बल्लेबाजों को. अब तक जकड़ी पे गेंदबाजी कंजूस. थँक्यू सो मच. आपण आपल्याला दर्शक भेटले आहेत. सचिनदा कशी वाटते स्पर्धा. स्पर्धा खूप मस्त झालेली आहे. कारण की या स्पर्धेचं मी 2 दिवसापासून बघत आहे. स्पर्धा या स्पर्धे से चिटकी ये गेंद, इक्का दुक्का से काम नहीं, लगाना होगा चौका. बारका ने लगाया दमदार चौका. ग्लोबल टेनिस क्रिकेट से माध्यम से ये प्रोड्यूस किया गया संगीत. और हमारे भोपर के जो अप्रतिम कमेंटेटर है विनोद पाटिल, इन्होंने लिखा हुआ ये संगीत महाराष्ट्र के पूरे काने कोपचे में जाकर ये संगीत हमने बजाया है. क्योंकि गुजरात सूरत में भी ये संगीत हमने बजाया था. तो कल्याण डोंबिवली का नाम वहां पर भी निकला था.
हमारे साथ फिर definitely. एक बार कमेंट्री बॉक्स में हमारे परम मित्र प्रसन्न चव्हाण जुड़ते हुए. डेफिनेटली ज्याप्रमाणे सातत्याने तुम्ही उल्लेख केला सर, कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट ओळखला कशासाठी जातो तर डिसिप्लिन साठी. हा जो पॅटर्न आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जातो का तर कल्याण डोंबिवलीचा जो डिसिप्लिन आहे 9 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे, हा डिसिप्लिन सातत्याने आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही सर. नक्कीच याच दरम्यान आपण पाहू शकतो एक अप्रतिम खेळाडू आकाश जे अप्रतिम खेळाडू आहेत आमचे मित्र चायना, त्यांचं हार्दिक स्वागत विनंती असेल. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चलिए भाई, टुन्ना टुन्ना गेंद कहा गया मुन्ना सरकार, ये गेंद क्या बाउंड्री लाइन. नऊ चेंडू 28 धावांची इंडिव्हिज्युअल इनिंग खेळत असताना बारक्या आपल्याला पाहायला मिळतो. नाव बारक्या आहे मात्र काम फार मोठे करतोय. जरूर है, नाम में कुछ नहीं प्रसन्न, काम में ही सब कुछ छुपा हुआ होता है. और ये भारकिया जो है ना काम बड़े बड़े करते हैं और बड़े शॉट उन्होंने दिखाया. ऑन साइड पर स्वीप करने का प्रयास था इस बार, बैकवर्ड फेरने के एक्शन में आता हुआ एक ही रन मिला गया यहाँ पर. सर एक विशेष गोष्ट नक्की सांगेल की जो बारक्या आपल्याला पाहायला मिळतोय त्याची वर्णी पहिल्यांदा मला वाटतं ओपनिंग पेअर मध्ये झाली आहे, कारण त्या अगोदर देखील भरपूर वेळा तो खेळला मात्र ओपनिंग पेअर मध्ये आला नव्हता. 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती तो यायचा, मात्र मेगा फायनल मध्ये म्हटलं जातं की हिरे की चमक जोरी को होती है. कॅप्टन अतुलने पाहिलं त्याच्यामध्ये कॅलिबर आहे, मोठ्या मॅचचा तो मोठा खेळाडू आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि आता त्याला ओपनिंग पेअर मध्ये जॉईन केलं आणि बघा कशा प्रकारे त्यांनी बॅटिंग केली. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड, 31 जमात धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगली सुरुवात मैदानावरती डेफिनेटली झाली आहे. वेल बिगन इज सॉफ्ट आणि सातत्याने मी म्हणतो आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर ब्रेक मध्ये लावा का हे मित्रा, ओव्हरचा ब्रेक असेल तेव्हाच लावा का तो गाणं, ओव्हर ब्रेक असेल तेव्हाच लावा, तो मोठा आहे ना गाणं. तर नक्कीच 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 31 पाहायला मिळते. थोडीशी टीम मीटिंग घेण्यासाठी नक्कीच भाग पडल्या. बारक्याची जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अगदी चंद्राच्या गोळसवाणीचं वरदान म्हणजे या खेळाडूचं क्रिकेट. सातत्याने आम्ही उल्लेख केला की क्रिकेट पासून थोडासा दूर आहे, कारण त्याला देखील आता मात्र तो वडील झालेला आहे, त्यामुळे घरची जबाबदारी देखील आलाय. कन्यारत्न त्यांना प्राप्त झाली आहे, मात्र तरी देखील आज तो क्रिकेट खेळतोय आणि प्रॅक्टिस जी मात्र त्याच्याकडून होत नाही, कारण तो आता कामाला जातो. मात्र त्या व्यतिरिक्त देखील क्रिकेट पहा किती मस्त खेळतो. ये सभी खिलाड़ियों के पास होना चाहिए कैलिबर की, पहले कामकाज फिर क्रिकेट, क्योंकि अब के जनरेशन में ऐसे बहुत से खिलाड़ी हम देखते हैं जो कामकाज छोड़ के क्रिकेट के लिए आते हैं, लेकिन कामकाज के साथ जो क्रिकेट खेलता है वही सच्चा खिलाड़ी. डेफिनेटली सर, सातत्याने आपण म्हणतो आणि सुरुवात देखील फार चांगली या षटकाची. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी बारक्याची कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. तडाखेदार स्ट्रोक पाहू शकतो आपण. तो लीजिए भाई फैंस आ गए, अभी मोबाइल इनका जमा करना होगा. देखिए लीजिए टीके लीजिए, खींच के लीजिए मोबाइल. देखिए ऐसे आप आ नहीं सकते भाई. अभिजीत पवार चलिए बाहर चलिए जल्दी. सर जर पाहायला गेलं तर प्रेक्षक देखील 3 प्रकारचे असतात, हौशी गौशी नवशी. हौशी लोक हौशीने मॅच पाहायला येतात. प्रसन्न पीएसआई वो देखिए, माफ करिए भाई, आए आ जाइए और 4 जन को लेके आ जाइए, हमारी गलती हो गई. नाही आम्ही आमचे शब्द मागे घेतोय. चालू ठेवू का नको. फिर एक बार गेंदबाज तैयार. इस बार अच्छा ये शॉट था, खिलाड़ी वहां पर मौजूद. अरुण बेहतरीन फील्डिंग, शानदार फील्डिंग का नजारा. और साथ ही साथ कुल टोटल की बात करेंगे, स्कोर जाकर पहुंचा 37. साहिल को शायद अब इस मुकाबले के लिए आराम दिया है.
चाहिए प्रसन्न, थोड़ा फैंस के साथ इंटरैक्ट होइए। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला 4 धावांसाठी गुड शॉट चौकार। थँक्यू गुरुबाई। अजून एक तेरा चेंडू 38 धावांची इंडिव्हिज्युअल इनिंग आपल्याला बारक्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। काय बारक्याची पाठ बोलतीये, फटका पुन्हा एकदा चांगला विषय मध्ये अप्रतिम असा स्ट्रोक। एक धाव झाली कंप्लीट आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते याची मात्र 42 या आकड्यावरती 42 ऑन द बोर्ड। 42 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस डाऊन द लेग साइड आलेला व्हाईट बॉल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 43 पाहायला मिळते। या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाज देखील तयार गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील। तर प्रथमेश आपल्याबरोबर सोबत एक प्रेक्षक जोडलेत, लकी एक उत्कृष्ट ओरम क्रिकेटर आहे, फोटोग्राफर आहे, आपलं मनोगत व्यक्त करतात लकी। दोन शब्द बोलला की आता नाव घेतलं, इज्जत नको घालू आपली। डेफिनेटली 3 लकी काय बोलणार या टुर्नामेंट बद्दल आणि या आयोजन बद्दल? ऍक्च्युली आयोजन आहे ना खूप छान झालेलं आहे, खूप छान। म्हणजे कल्याण ना ही जी लीग चालू आहे ती खूप छान आहे। माझी एक्सपेक्ट नव्हती केलेली की लीग एवढी छान होईल, पण खूप जास्त प्रतिसाद भेटलेला आहे। लकी तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळता, तुम्ही फॉर्म नाही भरला या टुर्नामेंटला? मी फॉर्म भरलेला, पण 30 आणि 31ला मी बाहेर होतो, त्याच्यामुळे मी मेसेज केलेला त्यांना की मी 30 आणि 31ला नाही अवेलेबल। अच्छा ठीक आहे, पण पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न करा, ओनर साठी पण तुम्हाला संधी आहे। नक्की, धन्यवाद लकी। ओके, ओनरशिप नक्की घेणार नेक्स्ट टाइम। धन्यवाद। तुर्तास आपण मॅचच्या दिशेला वळूया। धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 45 या आकड्यावरती। चरणचं हे 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये रिया 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये मेगा फायनल मध्ये आहे आणि जिच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो ती लकी प्रिन्सेस रिया इथे उपस्थित आहे। तिचं करूया आपण स्वागत। विनंती असेल की रिया आपण ये व्यासपीठावरती, तुझं स्वागत आहे। यावेळेस एका धावेसाठी हॅलो हॅलो, पंचायत नो प्लस वन। प्रथम प्रेक्षक जोडले आपल्या सोबत, पेपीला बोलायचंय। फार चांगले सामने भरवलेले आहेत आपले, असेच सामने होऊ द्या। फक्त एक रिक्वेस्ट असेल पुढच्या वेळेस डीकेला आणि जितूला की सामने सकाळी 9 वाजता चालू करा आपल्याला। आणि आता फायनलचा सामना आहे, बाकी खूप चांगला खेळ आहे, पण प्रतिस्पर्धीमध्ये अनिकेत आणि आपला कृष्णा हे चांगली टक्कर देऊ शकतात। मॅच कुठे सोडू नका, चिटकून राहा, चांगली फिल्डिंग करा। आणि आता माझी इच्छा आहे की नांगे यांनी बॉलिंग टाकावी, संजय इचके यांनी, ते चांगले बॉलर आहेत, बघूया आता काय करू शकतात। राहुल पानसरे लक्ष द्या फिल्डिंगकडे आपल्या। तर तुमचे मित्र चरण गोलंदाजी करतात, त्यांच्याबद्दल 2 शब्द। चरण हे खरं अविश्वसनीय बॉलर आहेत। अविश्वसनीय म्हणजे चांगले, लोकांना अविश्वसनीयचा वेगळा अर्थ वाटू शकतो, पण ते चांगली चक्री बॉलिंग टाकतात। एकच चक्री आपल्याकडे आता, बाकी सगळे बॅन झालेले आहेत चक्री, तर त्या मनाने आज चांगली बॉलिंग टाकली त्यांनी। त्यांच्या बॉलिंगवर त्यांचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन आहे। अरे सुरेख शॉट, सुरेख आज बारक्यांना कोणीच रोखू शकत नाही। त्यांचे स्वीप जे बघितले ना, आज फॅन झालो मी, त्यांचा फॅन। आता चरणचं आम्हाला एकच टेन्शन आहे, त्यांची बॉलिंग जर अजून चांगली पडली तर रील्स आम्हाला खूप बघावे लागतील। आणि महेश बद्दल काय बोलाल? बाउंड्रीला फिल्डिंग करतात ते, त्यांचे कपडे बघून मला वाटत नाही त्यांच्या घरचे असताना घरी घेतील, खूप डाय मारलेत त्यांनी आज। नाही, त्यांना आता स्वतःलाच कपडे धुवावे लागतील। ते खूप चांगली फिल्डिंग करतात, पण पडतात खूप, ते पडावं कमी। माझी इच्छा आहे त्यांनी चांगली फिल्डिंग करतात ते, आणि बेस्ट फिल्डरचा प्राइस त्यांनाच मिळावा अशी माझ्या मनातनं इच्छा आहे। बघूया आता आपण। अरे वा, सुरेख कटवलेला आहे,
बारक्याची जोरदार टाळ्या होऊ दे एकदा, जोरदार जबरदस्त बॅटिंग. सतरा चेंडूंमध्ये 47ची एक अप्रतिम इनिंग बारक्याच्या बॅट मधून आली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बारक्यासाठी. यस, आपण कॅरी करायचा. तसेच आपल्या बंटी आता पष्टीबद्दल काय बोलाल? कारण का टुर्नामेंट खेळतोय असं वाटतंय काय 10 प्लेयर नाही, बंटी दादाचा वरून हा ते 11 प्लेयर म्हणून. कारण का ज्या प्रकारे त्यांना लक लागलं, प्रत्येक मॅचला दोन चौके त्यांना मिळाले. असं वाटतं तुम्हाला बंटी दादा त्यांच्या सोबत आहे? नक्कीच नक्कीच. आणि बंटी दादांनी आजपर्यंत अरे वा, सुंदर एक चौक. यावेळेस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमधली पहिली 50 कंप्लीट करणारा खेळाडू अक्षय काकडे बारक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो म्हणून लागले. असंच खेळत राहा. आणि टुर्नामेंट मधली पहिली 50 पूर्ण केलेली आहे. चौकार आहे. आणि नक्कीच सांगून धमाका केलाय, मोठा धमाका आणि मोठ्या टाळ्या एकदा जोरदार बारक्यासाठी. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि सुशांतजी कैरे यांच्याकडून बारक्यासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक. टाळ्या वाजवणं प्रेक्षकांना काय टाळ्या वाजवण्यासाठी पण कंटाळा येतोय का? पडद्यापासून सर्वांनी लांब राहायचं विनंती असेल. पडद्यापासून थोडंसं लांब राहा. तसंच आपल्यासोबत एक प्रेक्षक जोडलेले आहेत, स्वप्नील कांबळे. त्यांचा मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो बाई, जे म्हणतो ना गणेश नाईकने जे आपलं म्हणतो ना आयोजन केलंय ना, एक नंबर केलं भाई. बाय बाकी काय नाही बाय, आणि काय पण भावनगरचं नाव रोशन केलं ना भाई तुम्ही. बस संपला विषय तिकडेच, कळलं का भाई? आपलं प्रेक्षक असं ना सगळे सपोर्ट करतो. कल्याण वेज फॅमिली लीग ना, सगळे सपोर्ट करणार. असं काय ना कुठली टीम असं काय ना, पण सगळं सपोर्ट भाई. तो असशील ना, संपला विषय. बघा दर्शकांची मनमुराद गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि कारण आहे यावेळेस फटका पुन्हा एकदा लाजवाब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुलच्या बॅट मधून येणारा हा खणखणीत चौकार. हॅलो, आपल्यासोबत भावनगरचे एक रहिवासी मापल्या, जे काय रुपेश मापले, जे काय जिम ट्रेनर आहेत एक चांगले, ते आपले मनोगत व्यक्त करतात आणि लोकांना एक फिटनेसचे टिप्स पण देतात. हॅलो हॅलो, गणेश नाईक बद्दल आम्ही बोलण्यात इच्छुक. हॅलो हॅलो, गणेश दादाबद्दल आम्ही मनोगत व्यक्त करतोय. एवढं चांगलं आयोजन केलं आहे आणि फायनलमध्ये चांगल्या टीम आम्ही मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल गणेश नाईक यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो,
हॅलो हॅलो इथं झालेली टुर्नामेंट ही माझ्या भावांची आहे. हे सगळे माझे भाऊ आहेत. हे सगळे माझे भाऊ आहेत बादशाह. आणि ही घडवली फक्त माझ्या भावानी. गणेश नाईक याचं नाव झालंच पाहिजे. यो माझा भाऊ एवढी उत्तम सोय ऑनलाईन सगळ्या गोष्टी केल्या त्याच्याबद्दल मनापूर्वक आभार गणेश नाईक यांचे. त्याच्याबद्दल काय बोल हार्दिक अभिनंदन. क्या बात है, जबरदस्त माहौल बना दिया. चौकाराला अजून एक हॅलो. तर आपल्यासोबत एक आपलेच क्रिकेटर बंधू परांगण जोडलेले आहेत. त्यांच्या मनोगत आपण जाऊन घेऊ. परांगण, ही जी फायनल चालू आहे तुमच्या संघातले 4 खेळाडू खेळतात आहे. अनिकेत झाला, बारक्या झाला, कृष्णा झाला. तर तुम्ही काय बोलणार त्याबद्दल? खेळणारे कोणी पण असू दे, दोन्ही संघ आमचेच आहेत. पण जर क्रिकेट जिंकत असेल तर दोन्ही संघ आमचेच आहेत. कोणी पण जिंकू दे, क्रिकेट जिंकला पाहिजे. आणि गणेश दादांनी आमच्या सगळ्या प्लेयरांना इकडे खेळायला चान्स दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असंच गणेश दा तू आमच्या संगती सपोर्ट राहू दे, बस बाकी काय नाही. हॅलो, आपल्यासोबत एक आपले लेजंड क्रिकेटर योगेश पालकर आपल्यासोबत आहेत. योगेश पालकर, काय बोला टुर्नामेंट बद्दल? या टुर्नामेंट बोलल्याबद्दल खूप आजची चांगली स्पर्धा चालू आहे. अजून ही स्पर्धा संपली नाही, पण ही स्पर्धा अशी बघण्यात येत आहे की आम्ही पण खेळलो आहे. आम्ही 3 मॅच हरलेलो आहे. पण आमच्या सरांची मॅच अशी आहे की गणेश नाईक तर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेला वळूया मित्रांनो. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 84 विदाउट लॉस ऑफ विकेट. 84 84 धावांची विस्फोटक इनिंग या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप फास्ट स्ट्रॉंग झालेली आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट चांगला केलाय बारक्याने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि 12 बॉल 26. अतुलसाठी देखील एकदा जोरदार. रोहित शर्मा, त्याला ज्या वेळेस आपण इंडिया टीम वर्ल्ड कप हारली त्यावेळेस जसं पाहिलं तसंच आज आम्हाला डीके दादा दिसला. तर खरं सांगतो अक्षरशः वाईट वाटलं, कारण जो डेडिकेशन त्याचा आहे फार चांगला आहे. मला क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते, हरकत नाहीये. कभी कभी जीतने के लिए हारना पड़ता है. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हारणं चुकीची गोष्ट नाहीये, हार मानणं चुकीची गोष्ट आहे. आणि तुम्ही खेळ दाखवला चांगला. स्क्रीनवरती फर्स्ट इनिंगचे हायलाइट आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं संपूर्ण इनिंग दाखवली तरी ते देखील हायलाइट सारखीच असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं. अठ्ठ्याऐंशी धावा धावफलकावरती. 89 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. आणि सलामीचे दोन्ही बॅटर अर्थातच आता अनिकेत आणि कृष्णासाठी फार मोठा असा आपण लक्ष्य पाहू शकतो मैदानावरती सज्ज करण्यात आलेला आहे. जरूर लक्ष्य मोठा आहे, पण पाठलाग इथे मात्र करावा लागेल. चांगली फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. ते मात्र घडेल का
ते देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या फार मोठी आहे प्रथमेश सर, मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आता प्रयत्न करावे लागतील. अभी नाही तो कभी नाही चॅम्पियनशिपचा ताज जर तुमच्या डोक्यावरती तुम्हाला ठेवायचा असेल, त्यासाठी तुम्हाला इथे 3-0 अर्थात 30 चेंडूंमध्ये 8-9 धावेंचं लक्ष पार करावं लागेल. आता क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाच्या निकट नाही नेऊ शकत. आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. 30 चेंडू आणि 89 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच गरजेचं आहे. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ आता घेऊ नका, विनंती आहे. नक्कीच प्रचंड वेळ झालेला आहे. मात्र जवळपास 12 वाजायला आलेत. 5 मिनिटं आहेत अजून 12ला. वेळ मात्र बघा प्रचंड घेतलेला आहे. ओव्हर टाइम झाला आता. एप्रिल फुल एकमेकांना आता बनवू नका. 1 एप्रिल आज. चला मॅच सुरू करा, विनंती. अतुल फिल्डिंग सेट करून घ्या लगेच. काही क्षणातच मेगा फायनल आपण सुरुवात करणार आहोत. मेगा फायनलचा महामुकाबला आता आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. प्रथमेश सर, जर आपण या संघाचे मागील 2 मॅचेस पाहिले तर मोठी धावसंख्या चेस करून ते आलेत. त्यामुळे इथे देखील जर तशी सुरुवात झाली तर डेफिनेटली चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, नो डाऊट. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पण अतुल भोईरचे 2 षटक खूप महत्वपूर्ण असतील. पहिला चेंडू पण पाहू शकता, डॉट बॉलला सुरुवात केली. ही ओळख आहे अतुल भोईरची. सुरुवात फार चांगली झाली आहे. 89 धावेंचं लक्षाचा पाठलाग करत असताना एक षटक चांगला आला. मॅच तिथेच ओव्हर होईल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली. सातत्याने उल्लेख केला जातो की हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू अगदी घातक असतात. अगदी तसा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतुल भोईर एक नावाजलेला गोलंदाज आहे. त्याच्या नावाची चर्चा सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती राहिली आणि या दरम्यान आपण पाहतोय धाव पूर्ण केली आहे. चांगली रनिंग भेटून द विकेट. धावसंख्येचा स्वीगणेश झालाय. 1 धावची मात्र धाव फलकावरती 2 चेंडूंवरती तो संघर्ष पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती तो संघर्ष तुटला आणि 1 धाव वार्षित झाली. टीमची टोटल धाव फलकावरती 1. मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे. अजून भरपूर सारा प्रवास तुम्हाला करायचा आहे. आताशी सुरुवात झाली आहे. 1 धावची मात्र धाव फलकावरती अनिकेत आणि कृष्णा ही जोडी पाहायला मिळेल. ती मात्र स्वर्गीय पटियादा पोस्टे 11 संघाकडून मात्र फार मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे टीम रिया 11ला. यावेळेस फटकाला जवाब, मात्र बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार म्हणजे बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज अनिकेत बाद, डीजे.
7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड. कृष्णा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र प्रशांत बॅटिंग करावी लागेल, त्याशिवाय पर्यायच नाहीये. यावेळेस चेंडू इथे झालेली मिस्टेक आणि बॉल सीमा पलीकडे गेलाय. साहिलने देखील प्रयत्न चांगले केले आणि प्रयत्न फार महत्वाचे असतात प्रथमेश सर. ये जरूर शानदार एफर्ट्स लगाए साहिल ने वहां पर, और लेकिन देखिए एफर्ट्स जो उन्होंने दिखाए बेनिफिट उतना उनको मिला नहीं. यावेळेस फटका पुन्हा एकदा लाजवाब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला. अजून एक चौकार. डीजे मास्टरच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. तुम्हाला आम्ही लवकरच मोकळा करू. डोंट वरी अबाउट दॅट. आता यावेळेस व्हाईट बॉल आलाय. अवांतरशी धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती 17 धावा. मिस्टर 360 यांचा जर्सी क्रमांक. तशाच प्रकारची आता बॅटिंग करावी लागेल. 360 डिग्री मध्ये फटकेबाजी करावी लागेल. आता होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे. प्रसंगी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र एकाने पुढे सर्केल जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. रनआउटची संधी डेफिनेटली निर्माण झाली होती. कृष्णा आहे तर धावा बनवू शकतात, मात्र कृष्णाला इथून मात्र मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल, कारण सातत्याने या खेळाडूला आपण पाहतो मुंबईमधील मोठ्या संघांमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. प्रोफेशनल क्रिकेट फार चांगल्या प्रकारे, व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार मोठं नाव. अर्थातच कृष्णा आणि कृष्णाच्या बॅटमधून बॉल सीमा पलीकडे संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. या आकड्यावरती पाहायला मिळतील. यावेळेस लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. चांगली लाईन पाहायला मिळते. अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती षटक क्रमांक. मैदानावरती दुसरं समाप्त टीमची टोटल धावफलकावरती 23 संधी असेल डीजेला. सो मच. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळते. अतुल पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. ट्रॉंग कार्ड देखील महत्वपूर्ण खेळाडू संघ असा सूचित करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हात बरवळाला. वाडेकरची खरं तर ओळख आहे. जलेश्वर वाडेकर संघासाठी सातत्याने कन्सिस्टंटली चांगला खेळ केला आणि आज रिअल 11 साठी बघा फ्रॉम कार म्हणून अतुल भोईरला आपण पाहतोय. समोर खेळले उदय फेकी थोडी उशिरा. एकदा पूर्ण. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती मात्र 26 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे प्रथमेश सरांनी उल्लेख केला की अतुल म्हणजे खऱ्या अर्थानं वाडेकर संघाची ओळख आहे. फार चांगला खेळ सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तसं आपण कृष्णाच्या दिशेला देखील बोलूया. कृष्णा देखील नामवंत खेळाडू आहे. प्रोफेशनल क्रिकेट फार चांगल्या प्रकारे खेळतो. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देणारा मुंबईची मरीन ड्राईव्ह त्यापेक्षा कडक अशी कृष्णाची काय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली आणि त्यावरती फलंदाज आणि यष्टीरक्षक बीट झाले. बॉल सीमा पलीकडे.
धावसंख्या धावपळीकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्ट फटका लाजवाब होता. पॉइंट मध्ये फिल्डर देखील अप्रतिम पाहायला मिळतील. फिल्डिंग करतील. साहिलच्या हातामुळे खालून चेंडू गेला. साहिल मला तर वाटतंय पूर्ण KWPL मध्ये एकदा तरी चेंडू मिळालाय का? मिळायला हवा होता खरं तर. अतुल भोईरशी थोडी चर्चा करू सामना संपल्याच्या नंतर आपण याबद्दल. मात्र एक चांगला गुणवान असा खेळाडू आहे. छोटा आहे मात्र नक्की शिकेल लवकर. पुढच्या वर्षी आपण त्याच्याकडून चांगल्या प्रकारची फिल्डिंग एफर्टची अपेक्षा करू प्रथमेश सर. पण या वर्षी अतुलने जर अपेक्षा लावला तर त्याचं काय? हरकत नाहीये सर. ज्याप्रमाणे मिचेल स्टार्क आपल्याला पाहायला मिळतो 25 कोटी 2 मॅच मध्ये 100 धावा. पॅट कमिन्सने देखील तेच केलंय. साठी 500 पॉइंट मोजले त्यांच्या पॅकरने. शेअर वेगळा मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुंदर ड्राईव्ह. क्लासिकल अंदाजामध्ये पाठवलाय कवच पार 4. थांबा सामना थांबवा. रिया 11 संघाला मेगा फायनलच्या मॅच मध्ये 20 नाही 2 धावांची पेनल्टी आहे. 2 धावांची पेनल्टी रिया 11ला. नियमांना अनुसरून आपल्याला खेळावं लागेल. ग्रामीणचा चीता अर्थातच आमचा मयूर दादा आतमध्ये गेलाय आणि ग्रामीण सौंदर्य आमचा साहिल बाहेर आलाय. 2 ओव्हर आहेत ना रे. 2 ओव्हर आहेत ना. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. काय असेल पण इथे आम्हाला दिसत नाहीये. चौकार आहे. यस 4 धावा. डीजे बचाव. पुन्हा एकदा वळतो करून मार्क वर पुढचा बॉल स्विच हिट केलाय. बिहाइंड विकेट. अतुलची कामगिरी तुम्ही पाहू शकाल. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. व्हाईट बॉल. लेट पण थेट डीके यांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉलचा. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला सर क्रिकेट म्हणजे फार इमोशन आहे. प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच खेळतो. ज्यावेळेस मॅच हरली डीके दादाच्या आपण चेहऱ्यावरती पाहिलं ज्यावेळेस टीम इंडिया हारली वर्ल्ड कपची फायनल त्यावेळेस रोहित शर्मा ज्याप्रमाणे त्याचा चेहरा झालता अगदी डीके दादाचा तसा चेहरा झालता. नाही सामना गमावल्याच्या नंतर दुःख प्रत्येकाला होतच. आणि क्रिकेट आहे. मुलगी सोडून गेली तर जितकं दुःख होत नाही तितके एखादी मॅच गेल्यावर होते. बॅटची आतली कडा लागली खरं तर प्रॉपर बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. ऑफ ड्राईव्ह करावा असं करताना चेंडू डीप मध्ये मिड विकेटला गेला. लेफ्टचा इंडिकेटर देऊन राईटला चेंडू वाहतोय. ऍक्सिडेंट होऊ शकला असता मात्र झालेला नाहीये. चेंडू जमिनीला लगत मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालाय सर.
फटका चांगल्या समोर. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअप तिथे. मात्र पहिल्या सत्रामध्ये प्रसन्न धावांचा डोंगर झाला होता, त्यामुळे या सत्रामध्ये आपण पाहतोय तर लाईटलीच खेळलेत. फायनल मॅच हवी तशी प्रेक्षकांना झाली नाही, पण मन जिंकली पहिल्या इनिंग मध्ये. खरं तर बारक्या का बॅटिंग केली. 18 चेंडूमध्ये तब्बल 56 धावा ठोकल्या आणि प्रत्येक गोलंदाजाची अक्षरशः पिसं उपटली. पिटाई खुटाई धुलाई चंपी मरमत जे शब्द बोलू ते कमी पडतील. हो, बाहेरची कडा. थर्ड मॅन मधून मागे फरार. चौकार. आणि 6 चेंडू मध्ये जर एकंदरीत तुम्ही पाहिलं तर विजयासाठी 37 धावांची गरज आहे. कठीण आहे. चला अतुल, आता फिल्डिंगला एवढा वेळ लावू नका. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. सामना जवळपास रिया 11च्या बाजूनं. या एका चेंडूने मात्र समीकरण स्पष्ट केलंय रिया 11 साठी. आता अखेरचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. फटका चांगलाय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. कव्हर पॉइंट मधून मागे चौकार. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग. चौकार आपण पाहतोय. यावेळेस क्रीज सोडली आहे. मैदान देखील सोडावं लागेल. यष्टिरक्षकाने चांगली भूमिका. मुख्य व्यासपीठावरती बोलणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलं असे आमचे सर्वांचे लाडके सूरज जांभळे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल सूरज जांभळे आपण लवकर या. विनंती असेल सूरज जांभळे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तसेच गणेशदादा नाईक साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सूरज दादांचा आपण शुभ सन्मान करायचा. चला आपण क्विक करू, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. उतेकर साहेब देखील आहेत. विनंती असेल उतेकर साहेब आपण देखील जॉईंट व्हायचा. दुष्यंत दादांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून मेहनत पाहायला मिळाली ते मला सांग ना तू किती बॉल बाकी आहेत. आता 2 चेंडूचा काय शिल्लक आहे. 2 चेंडू नंतरच करूयात आपण सन्मान. आता फक्त औपचारिकता शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. तिकडे लाव लांब. पकडून घेऊनच जा, कुणाला तुझ्या हातातच ठेव. नाही, औपचारिकता पूर्ण होण्यासाठी अजून 1 चेंडू शिल्लक असेल. कोण असेल चॅम्पियन? कल्याण वेस्ट प्रीमियर लीग KWPL. सगळ्यांचे मोबाईल आता हातामध्ये आलेत, कारण सगळ्यांना 1 क्षण टिपायचे आहेत. मेगा फायनलची मॅच, शेवटचा चेंडू आणि आपल्याला समजेल या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. हु विल बी द चॅम्पियन KWPL 2024 पहिला सीझन. औपचारिकता पूर्ण. चॅम्पियन इज द चॅम्पियन. रिया 11 इज द चॅम्पियन.